सभापती महोदय की प्लास्टिक बंदी हा कायदा फुलं असतील पत्रावळी असतील दुरून असेल हा कायदा आपण बनवणार का आणि तातडीनं जे विक्रेते आहेत त्यांच्यावरती आपण गुन्हे दाखल करणार का जेणेकरून शेतकरी वाचणं अत्यंत महत्वाचं आहे। माननीय मंत्री महोदयांनी खूप स्पष्ट उत्तर याच्यामध्ये दिलेलं आहे। तथापि सभागृहाची भावना माझ्या लक्षात आलेली आहे। मुळामध्ये प्लास्टिक बंदी आहे पण स्पेसिफिक आज शेतकऱ्यांची जी फुलं आहेत त्या फुलांचं मार्केट प्लास्टिकची फुलं हे मोठ्या प्रमाणात रिप्लेस करतायत। त्यामुळे या संदर्भात स्पेशल डिस्पेन्सेशन आणि स्पेशल ड्राईव्ह ही सभागृहाची इच्छा आहे। त्यामुळे निश्चितपणे त्या संदर्भात आता हे जे काही नोटिफिकेशन आपण प्लास्टिक बंदीचं काढलेलं आहे याच्यासोबत त्याच्या अंतर्गत एक स्पेशल नोटिफिकेशन स्पेसिफिक प्लास्टिकच्या किंवा तत्सम फुलांच्या बंदीच्या संदर्भात स्पेसिफिक मेन्शन करून ते काढलं जाईल। त्याकरता वेगळी यंत्रणा तयार करण्यात येईल आणि महानगरपालिकांना देखील सूचना देण्यात येतील, त्यांनाही अधिकारित्या देण्यात येईल की त्यांनी अशा प्रकारच्या मार्केट्सवर कारवाई करावी। जे डेकोरेशन करणारे किंवा जे हॉल्स आहेत बँक्वेज आहेत यांनाही नोटिसेस देण्यात येतील की त्यांनी हे वापर करू नये, वापर केलं तर त्यांच्यावर काय कारवाई करता येईल हेही या नोटिफिकेशनच्या माध्यमातून आम्ही पडताळून पाहू आणि त्यात ते शक्य असेल तर याच नोटिफिकेशनच्या अंतर्गत ज्या बँक्वेजमध्ये अशा प्रकारचे आर्टिफिशियल फुलं वापरले जातील त्यांनाही त्या संदर्भात दोषी मानलं जाईल। तुम्ही एक विंडो पिरियड द्यावा त्यांना की एवढ्या पिरियड मध्ये तुम्हाला हे सगळं बंद करावं लागेल। लोकांच्या प्रश्नामुळे लग्न तुटलं अशी बातमी येऊ नये म्हणून त्यांनी जे सांगितलं दॅट इज सजेशन फॉर ऍक्शन।